देव नेहमी चांगल्याच लोकांची परीक्षा घेतं हे तर ऐकलं होतं, पण देव माझी आज अशी परीक्षा घेतील हे मला कधीच वाटलं नव्हतं. पण असो, या सर्व गोष्टींनी एक गोष्ट तर कळाली की मी चांगली आहे, म्हणूनच शायद देवाने माझी अशी परीक्षा घेतली असेल. तर काय झालं चला सांगते. हॅलो, कसे आहात सर्वजण? तर गोष्ट अशी झाली की रात्रीपासून एवढा धो असा पाऊस पडत होता बाहेर, आणि काल रात्रीपासूनच लाईट गायब झाली होती. बाहेर थंड असा मोसम होता, त्यामुळे सकाळ सकाळी मी वडापाव केला सर्वांना गरम गरम नाश्त्याला. आईला, पप्पाला आणि फौजींना खायला दिला वडापाव. आणि फौजींना विचारलं की वडापाव कसा झाला, त्यावर त्यांचं रिॲक्शन असं होतं की एक नंबर. ऐकून मलाही बरं वाटलं की त्यांना आवडला. त्यानंतर वॉशिंग मशीन त्यांनी काढली, कारण बाहेर तर पाऊस चालू होता आणि कपडे वाळायचा चान्सच नव्हता. तर हा आहे आमच्या गावाकडचा धो पडणारा पाऊस. त्यामुळे नदी नाले सगळे वाहत चालले होते, आणि या सगळ्या पावसामध्ये अडकला होता तो आमचा एक बिचारा इलेक्ट्रिक पोल, जी लाईटीचं खांब अडकलं होतं. त्यामुळे आमची सर्व लाईट जी आहे ती बंद केली होती, आणि त्यामुळे माझ्या मोबाईलमधली चार्जिंग पूर्ण संपली होती. माझा मोबाईल स्विच ऑफ पडला होता. आणि मी 2 दिवसापहिले जे चॅलेंज घेतला आहे 30 डेज चॅलेंज, त्याच्यामुळं मला येत होतं टेन्शन की आता मी व्हिडिओ कसा पोस्ट करू. पण शायद देवाला माझ्यावरती तरस आलं, आणि बरोबर रात्री देवाच्या आरतीच्याच टायमिंगला लाईट आली आणि देवाची मनोभावी आरती वगैरे केली. त्यानंतर व्हिडिओ मी एडिट केला आणि नंतरच पोस्ट केला. मग अशा प्रकारे परीक्षा त्यांनी माझी घेतली, आणि त्यांनीच मला आज डुबता डुबता वाचलं. त्याच्यासाठी